नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. एकदम खतरनाक, एकदम नादखोळा असे आपण डिझाईन घेऊन आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आलेलो आहे. गणेशोत्सव जवळ येत आहेत, त्यासाठी आपली पेपर ब्लास्टर मशीन आहे. या पेपर ब्लास्टर मशीनची आपली जाहिरात झाली पाहिजे, त्यासाठी आपण हे आजची डिझाईन बनवतो आहे. आपली म्हणजे कस्टमरची आहे, त्यामुळं आपण कस्टमरसाठी डिझाईन बनवतो. एकदम खतरनाक, एकदम हाय क्वालिटीची आपण ही डिझाईन बनवलेली आहे. या डिझाईनची PLPची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर मटेरियल देखील आपण दिलेले आहे. जर तुम्हाला PSD फाईल पाहिजे असेल तर कमेंट करा. PSD फाईल आपण नक्कीच पुढची व्हिडिओ यावरच घेऊन येऊ. तर वेळ न घालवता आजच्या या डिझाईनला आपण सुरुवात करू. नमस्कार. तुम्ही आपली ही PL फाईल देखील बघू शकता कशा प्रकारे आहे. तुम्हाला थंबनेलला देखील दाखवलंच आहे. आपण एकदम खतरनाक आणि तसेच व्हिडिओच्या स्टार्टिंगला देखील दाखवलेले एकदम नादखोळा अशा आपण आज बॅनर बनवलेला आहे. एकदम खतरनाक असा CO2 पेपर ब्लास्टरचा गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र यानिमित्त आपण हा बॅनर बनवतो आहे. एकदम क्वालिटी असा हा पण बॅनर, हाय क्वालिटी. पूर्ण यूट्यूबवर, पूर्ण इंस्टाग्राम कम्युनिटीवर कुठंही तुम्हाला असा आपला बॅनर मिळणार नाही. तो आपण बनवलेला एकदम नादखोळा असा हा बॅनरची क्वालिटी पण तितकीच क्वालिटी आहे. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही हा बॅनर आपण बनवलेला हा बघू शकता. तुम्ही कशा प्रकारे आपण तयार केलेला आहे, तिथं आपण पोस्ट केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण हे बॅकग्राऊंड, व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं. इथं साईज देखील तुम्ही आजच्या डिझाईनची बघू शकता कशा प्रकारे आपण घेतलेली आहे. त्यानंतर इथं हे आपण बॅकग्राऊंड घेतलेले. तुम्हाला हे संपूर्ण बॅकग्राऊंड, संपूर्ण ही PLP फाईल देखील आणि वेगवेगळं मटेरियल देखील हे तुम्हाला सगळं मिळून जाणार आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेलीच आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर आपण ही एक आता PNG आपण ॲड केलेली. हे पण आपण PNG स्वतः सगळं मटेरियल आपण बनवलेलं आहे. एकदम खतरनाक असं हे आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि झालेलं देखील. तुम्हाला जे संपूर्ण बॅनरची PSD फाईल जी काय आपण फोटोशॉपवर करतो ती PSD फाईल पाहिजे असेल तर कमेंट करा. PSD फाईल आपण पुढची व्हिडिओ नक्की यावर घेऊन येऊ. कशा प्रकारे आपण बनवलं आहे ते देखील आपण तुम्हाला समजून सांगू आणि फाईल देखील डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्हाला देऊ. ते इथं आपण हे देखील व्यवस्थित, आता इथं आपण हे शिवशक्ती आपण नाव टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रोक इफेक्टमध्ये आपण हे करून घेतलेले. एकदम खतरनाक असं झालेलं आहे, एकदम नादखोळा. त्याच प्रकारे इथं आता आपण CO2 पेपर ब्लास्टरची मशीन आहे, ती मशीन आपल्याला ॲड करायची आहे. त्यासाठी आपण ते शेड इफेक्ट आधीच मारून घेतलेला बघू शकता कशा प्रकारे. आता आपले जे ते पेपर ब्लास्टरचे व्हील आहेत ते व्हील एकदम तिथं सेट झालेले आहेत एकदम खतरनाक अशा पद्धतीनं. तुम्हाला डायरेक्ट ती ही PL फाईल आपण देतो आहे. एकदम नादखोळा अशी ही डिझाईन तुम्ही देखील बनवू शकता. अशा प्रकारे आपण नाव टाकून घेतलेलं हा DG फॉन्ट आहे मित्रांनो. त्यानंतर इथं आता आपण CO2 पेपर ब्लास्टर हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित सेट करून घेतलं. त्याच प्रकारे इथं आता आपण मालकांचं नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर लॉक केलं. आता इथं परत पुढचे दोन आपण लॉक काढून तुम्हाला दाखवतो. इथं संपर्क टाकून घेतला आणि परत एक येलोइश ऑरेंज आपण म्हणू शकतो तो डॉट आपण दिलेला आहे हायलाईट होण्यासाठी. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. इथं आपण हे टेक्स्ट टाकलेलं आहे, कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी आपलं हे पेपर ब्लास्टर मशीन अवेलेबल आहे त्यासाठी आपण हे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला परत लॉक करून घेतलं. परत एक खाली आपण टाकलं व इतर सर्व कार्यक्रमांसाठी उपलब्ध अशा प्रकारे आपण टाकून घेतले. त्यानंतर आता इथं हे आपण 4 डॉट टाकलेत जेणेकरून ते आपलं हायलाईट झालं पाहिजे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, जयंती उत्सव असं ते हायलाईट झालं पाहिजे त्यासाठी. आणि शेवट आपलं फायनल येतो तो म्हणजे इथं आपण टाकलेला आपला लोगो.
हे अशा प्रकारे आपण आपला हा लोगो टाकून घेतलेला आहे. त्याचप्रकारे इथे देखील आपण वरती एक आपला लोगो टाकून घेतलेला आहे. बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. एकीकडं गणपती बाप्पा तर दुसरीकडं आपण दहीहंडीचा फोटो आपण हा ऑपेसिटी कमी करून टाकून घेतलेला आहे, जे की तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिलेलंच आहे. अशा प्रकारे आपला हा बॅनर तयार झालेला आहे. बॅनर आपण एकदम व्यवस्थित तयार केलेला आहे. हायलाईट कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत ते बरोबर आपण हायलाईट केलेलं आहे. पहिलं तर CO2 आपली पेपर ब्लास्टरची मशीन हायलाईट झाली पाहिजे. ती हायलाईट केली. नंतर आपलं जे नाव आहे, जे आपण नाव वापरतो आपल्या पेपर ब्लास्टरचे मार्काचं आपण जाहिरात करतो, त्यासाठी आपण जे नाव टाकतो ते आपण नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी अवेलेबल आहे ते देखील हायलाईट आपण केलेलं आहे. त्याचप्रकारे आपण मालकाचं नाव, मोबाईल नंबर हे देखील आपण हायलाईट केलेलं आहे. एकदम व्यवस्थित, एकदम खतरनाक अशी आपण डिझाईन बनवलेली आहे. या संपूर्ण मटेरियलची, या PLP फाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तिथे तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तुम्ही जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड या व्हिडिओत दिलेलाच आहे. सिंगल स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे. पासवर्डचा यूज करा आणि PL फाईल यूज करा, तसेच मटेरियल देखील यूज करा. तर धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन बनवलेले आपले संपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.